रात्रीला आपल्या जायकडे इथे इतका पाणी होऊन गेला का विचाराच्या बाहेरच झाला भाऊ. आणि झाला तर झाला असा झाला की डायरेक्ट वावर आहे ना पलटीचे ते पण वल्ले करून टाकले आणि आपले चाळीतले कांदे सुद्धा वल्ले करून टाकले भाऊ. म्हटलं राहिला विषय. तर राम राम पब्लिक, मी आहे तेजस सोनवणे. तुमचा भाऊ चालला तर सकाळी सकाळी मोटर चालू करायला, पण किल्ला एकदम भारी भाऊ, डायरेक्ट डगानी सजलेला. म्हटलं काही विषय नाही ना भाऊ. मग काय त्यानंतर तुमचा भाऊ चालला पाणी मस्तपैकी वतायला भाऊ मोटरीमध्ये. म्हटलं जाऊ दे आता हिने दिलंय पाणी सोडून, दिलं मस्तपैकी पाणी वगैरे वतायला सुरुवात करू मस्तपैकी. आणि एक गुंड्याने काय होत नाही त्याच्यामुळे दुसरा बी टाकून दिला. मी तर टाकला पण त्यानंतर काकांनी त्यांनी परत अजून एक गुंडा घेऊन आहे तो पण टाकून दिला. आणि घरी जाऊन पाहतो तर लाईट डायरेक्ट डिम झाली ना. म्हटलं झालं बा आता खेळ. मग काय त्यानंतर तुमचा भाऊ चालला होता काकांसोबत मस्तपैकी कागदपत्र बनवायला. मग काय कागदपत्र बनवायला चाललंच होते की बघतो ना इकडे डायरेक्ट आपल्या नदीला तर पाणी येऊन लागलो भाऊ. म्हटलं काही विषय नाही ना. मग जाता जाता विठ्ठल मंदिरात दर्शन लांबूनच घेऊन घेतलं. आणि त्यानंतर तुमचा भाऊ आला पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकून घेतला. पेट्रोल टाकल्यानंतर तुमचा भाऊ डायरेक्ट गेला भाऊ सायबर कॅफेला. त्यांना म्हटलं त्या पटापट आपल्या कागदपत्र. मग काय येर मागे पटापट लॅमिनेशन मारून दिले भाऊ मस्तपैकी. झाला आता विषय काही विषयच नाही ना. त्यानंतर तुमचा भाऊ डायरेक्ट गाडी काढून निघाला व ताराबादला गेलो भाऊ मस्तपैकी पोरांकडे. म्हटलं चला जाऊ पोरांकडे गेलो. यांच्या तर फोनच चालू. येता येता आपल्या गाड्याचं कुठं काय पडून गेलं, याचं रिंग पडून गेली. म्हटलं काही विषय नाही ना. मग त्यानंतर म्हटलं चला आता निलेशला आपण परत घेऊन जातो, काही एक कागदपत्र बाकी होतं. त्यानंतर निलेशला घेऊन गेलो, कागदपत्र जमा करून दिला, आपला फॉर्म भरून. चला जय महाराष्ट्र.